जीवदया आई, तुमचं स्वागत आहे गोकुळधाम सोसायटी मध्ये. स्वागत आहे तुमचं. आई थँक्यू, तू आलीस. तू माझी लाज ठेवलीस आई. या वेणबाई या. माफ करा, तुम्हाला एअरपोर्ट वरून इथे यावं लागलं. ते काय ना की तुम्ही सत्कार समारंभातून आम्हा कोणाला न भेटताच निघून गेलात ना, म्हणून जेठ्या थोडासा निराश झालाय. खूप प्रेम करतो ना तुमच्यावर. तुम्ही आलात, आम्हाला खूप आनंद झाला. या या, स्वागत आहे. तुम्हाला कल्पना सुद्धा नाही सासूजी, मी तुमच्यावर किती प्रेम करतो ते. आणि तुम्ही मला न भेटताच निघून गेलात म्हणून मला खूप दुःख झालं. पण माझं आमंत्रण स्वीकारून तुम्ही परत आलात म्हणून खरंच खूप छान वाटलं. आमच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजी, तुझं गोकुळधाम सोसायटीमध्ये हार्दिक स्वागत आहे. 1 2 3 4 आजीचा जय जयकार. 1 2 3 4 आजीचा जय जयकार. ऐका ऐका ऐका, आता आईंचा सत्कार करूया. सोडी जरा बुके घेऊन ये. हो हो, लगेच आणतो भिडू. हा घेऊन ये. हा घे. बर. मातोश्री नमस्कार. मी आत्माराम तुकाराम भिडे, या गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही फक्त दयावहिनींच्या आई नाही आहात, आम्हा सगळ्यांच्या आई आहात. आणि मला तुम्हाला हे सुद्धा सांगायचं की तुमची मुलगी, आमची दयावहिनी आणि सुंदरलाल गोकुळधाम सोसायटीमध्ये नेहमीच मदतरूप असतात. मी तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या सर्वांच्या वतीने तुमचा सत्कार करतो. ओय वा वा भिडू, खूप मस्त, खूप मस्त. आल्या बाबा. जीवदया आई, आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू. हो हो, अरे वा वा, मस्त मस्त. अंजली वहिनी, थँक्यू. पण दया वहिनींच्या आईनी अजून चेहरा नाही दाखवला ना? हो ते. हा भाऊ जेठालाल, ते जीवदया आईने आपला चेहरा का झाकून ठेवलाय? हो, आई तुम्हा सगळ्यांची माफी मागतायत. मुळात त्यांना कोणीही त्यांचे फोटो काढलेले अजिबात आवडत नाही, म्हणूनच आई कोणालाही आपला चेहरा दाखवत नाही. ते काय ना पोपट भाऊ, आईला पब्लिसिटी आवडत नाही. तिला कोणी फोटो काढलेला सुद्धा आवडत नाही, म्हणून तिने ते असा पदर ठेवलाय. अच्छा अच्छा, काही प्रॉब्लेम ती नाही. दुसरी गोष्ट पण सांग. कुठली? आज त्यांचं मौन व्रत आहे म्हणून त्या बोलणार सुद्धा नाही. काय? अरे नाही, म्हणजे आम्ही त्यांचा आवाज सुद्धा नाही ऐकू शकणार. हो नाही. जीवदया आई बरोबर भरपूर चर्चा करायचं ठरवलं होतं, पण आता तर ते सगळं अशक्यच आहे. पण दया वहिनी, तुम्ही म्हणत होतात की यांचा गळा खूप गोड आहे म्हणूनच तर आम्ही सकाळपासून वाट पाहतो यांचा आवाज ऐकण्यासाठी, नाही का? अरे त्यांना बोलावं तर लागणारच. जीवदया आई, तुमच्या मधुर वाणीत काहीतरी बोला हो. प्लीज आईनं विवश करू नका. जेठा भाऊंनी खूप आग्रह केला होता म्हणून त्या इथे आल्यात, नाहीतर आल्याच नसत्या. तुम्हाला जो काही सन्मान करायचा आहे तो लवकर करा, कारण जीवदया आईंची फ्लाईट आहे. हे बघा, दिव्याताई बरोबरच बोलते. आज आईचं मौन व्रत आहे म्हणून सॉरी, पण तुम्ही कृपा करून आईला बोलायची विनंती करू नका. आणि तसंही सासूजींची पावलं आपल्या सोसायटीत पडली तेच खूप आहे. अरे सध्या या सगळ्या गोष्टी सोडा. आपल्याला हे बघितलं पाहिजे की जीवदया आई अहमदाबादला जायला निघाल्या आणि एअरपोर्ट वरून यू टर्न घेऊन आपल्याला भेटायला पुन्हा परत आली आहे, म्हणून त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. मोस्ट वेलकम होय, मोस्ट वेलकम. हो बरोबर बरोबर आहे मेहता साहेब. आई मी 1 मिनिटात आले. अरे कुठे जाते? 1 मिनिट येते. आशीर्वाद. नाही वा 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 वा, क्या बात आहे दया वहिनी. लवकर करा, मला पण आशीर्वाद घ्यायचा आहे. आई तुला ओवाळून घेते. 1 मिनिट दया, सासूजींची आरती मी ओवाळतो. वा. ओय अरे वा, होय होय खूपच होय, मस्त. जेठाप्रा तू तर कमालच केली यार. ओ एक जावई आपल्या सासूबाईंची आरती ओवाळणार. खूपच छान पाजी, खूपच छान. खरंच. थँक्यू. मी आहे स्पेशल. तुमचं स्वागत आहे सासू माताजी, तुमचं स्वागत आहे सासू माताजी. सकाळी नाही आला तर झाली नाराजी, सकाळी नाही आला तर झाली नाराजी.
आता तुम्ही आलात झाले सगळे राजी, आता तुम्ही आलात झाले सगळे राजी, करणार आता तुमची मनापासून सेवा, करणार आता तुमची मनापासून सेवा, सर्वश्रेष्ठ सेवक असणार जावई बापूजी, सर्वश्रेष्ठ सेवक असणार जावई बापूजी, तुमचं स्वागत आहे सासू माताजी, तुमचं स्वागत आहे सासू माताजी. बोला आदरणीय सासू माताजी की. आजी मला आशीर्वाद दे. मला सुद्धा तुझ्यासारखी मोठा होऊन समाजसेवेची मोठी कार्य करायची आहेत. आणि आजी माझा खाण्याच्या इच्छेवर कंट्रोल यावा असा आशीर्वाद द्या. असा आशीर्वाद तर मला सुद्धा द्या. आणि मी नेहमी अभ्यासात अव्वल स्थानावर यावं असा आशीर्वाद मला द्या. मी मोठा होऊन माझ्या पप्पांचं गॅरेज अजून मोठं करेन असा आशीर्वाद द्या. मला सुद्धा तुमच्यासारखे मोठे मोठे अवॉर्ड्स मिळतील असा आशीर्वाद. कोणीही आईच्या पाया नाही पडणार. आईच्या पाया पडलेलं आईंना अजिबात आवडत नाही. आईंचं म्हणणं आहे की देवाने आपल्याला बनवलंय, जर पाया पडायचं असेल तर देवाच्या पडा. वा वा, किती महान भावना. जीवदया आईचे शब्द बघा किती खोल अर्थाचे आहेत. बाबा चरण स्पर्श कॅन्सल. अहो खरंच मानायला हवं दया वहिनी, तुमच्या मातोश्री खरंच अंतर्यामी आहे. माझ्यासाठी स्थळ सोबत घेऊनच आले आहेत. नाही नाही पोपट भाऊ, ही मुलगी नाहीये. म्हणजे की ही मुलगी तुमच्यासाठी नाहीये, ही आईसाठी आहे. म्हणजे ही आईच्या मदतीसाठी आली आहे. ओ बरं बरं, भेटेल तुला. आईसाहेब, मी गोल्डन ग्रो अवॉर्ड विनर तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल आहे. दया वहिनींसोबत तुमचं बोलणं झालं असेल माझ्या लग्नाबद्दल. मी सांगितलं होतं ना. हो जीवदया आईना माहित आहे. अहमदाबादला गेल्यावर पहिलं काम हेच करणार आहेत. आंटीजी, तुम्हाला आमची गोकुळधाम सोसायटी कशी वाटली? आई म्हणतायत की गोकुळधाम सोसायटी त्यांना खूप आवडली. गोकुळधाम सोसायटीची जितकी प्रशंसा कराल तितकी कमीच आहे. हो ते तर आहेच की. शेठजी, तो जो हार आणलाय तो जीवदया ताईंच्या गळ्यात घाला, नाहीतर पैसे खराब होतील. म्हणजे फुलं खराब होतील. हा बेटा आणि हो हार घाला. सकाळपासून घेऊन फिरतोय बाबा जेठालाल आता तरी. अरे वा. टपूच्या पप्पांनी खास तुझं स्वागत करण्यासाठी 1000च्या 101 नोटांचा हार बनवलाय. आणि सगळे पैसे खरे आहेत. 1,00,000 आणि 1,000 रुपयांचा हारचा स्वीकार करा.